नमस्कार. आज आपण बुक किपिंग म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या कन्सेप्ट, काही शब्द जे आपल्याला आवश्यक असतात त्याचा विचार करूया. हा जो व्हिडिओ आहे तो 11वीचे विद्यार्थी आणि ज्यांचा कॉमर्सशी कधीही संबंध आलेला नाही अशा लोकांकरता मी तयार केलेला आहे की जेणेकरून त्यांना बुक किपिंग विषय हा अतिशय सोपा वाटावा. आता ही मी जी माहिती देतोय ही मुख्यतः मराठीमधून देतोय की हे आपल्या मातृभाषेतून देत असल्यामुळे सगळ्या कन्सेप्ट, सगळे शब्द आपल्याला सहजपणे समजू शकतील. पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्याला 12वीच्या मॉडेल पेपर बद्दल माहिती असेल तर त्याच्याबद्दलची लिंकही मी खाली दिलेली आहे, ती बघा. 12वीचा पेपर कसा असेल यावर्षी ती माहिती आपल्याला मिळेल. पण प्रामुख्याने आता ही माहिती जी मी देतो ही बुक किपिंग या विषयाशी संबंधित बेसिक नॉलेज आपण ज्याला म्हणतो ते मिळण्याकरता आणि त्यातून काही महत्वाचे शब्द आपल्याला जे वारंवार बघायला लागतात ते समजण्यासाठी तयार केलेलं आहे. आता बुक किपिंग म्हणजे काय? तर बुक किपिंग म्हणजे थोडक्यात हिशोब लिहिणे. जिथे पैसा येतो तिथं आपल्याला हिशोब हे लिहावे लागतात. आपण कॉमर्सचा विचार जर केला तर कोणताही व्यवसाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा संबंध हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पैशाशी असतो. पैशाशिवाय हे जग चालत नाही असं म्हणतात तेही खरं आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याला पैसा गुंतवायला लागतो. त्या पैशाचा उपयोग योग्य रीतीने होतो किंवा नाही ते बघावं लागतं. हा पैसा आपला सुरक्षित आहे किंवा नाही हेही आपल्याला बघायला लागतं. थोडक्यात हा विषय जो आहे, बुक किपिंग विषय आहे, हा पैसा या मुद्द्याशी संबंधित आहे. बुक किपिंग म्हणजे काय? तर आपल्या व्यवसायात जे काही आपण व्यवहार करतो, म्हणजे प्रामुख्याने दुकान चालू करताना भांडवल गुंतवणे, वस्तू खरेदी करणे, वस्तू विकणे, अशा वेगवेगळ्या क्रिया आपण करत असतो ज्याच्यामध्ये पैसा हा मुद्दा महत्वाचा असतो. हे जे आर्थिक व्यवहार आपण हिशोब पुस्तकामध्ये लिहितो त्यालाच बुक किपिंग म्हणतात. थोडक्यात आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली का बघा, की बुक किपिंग म्हणजे काय? तर व्यवसायात झालेले विविध आर्थिक व्यवहार हिशोब पुस्तकामध्ये योग्य रीतीने लिहिणे याला बुक किपिंग म्हणतात. अर्थात बुक किपिंग हे एक शास्त्र आहे, याला नियम आहे. थोडक्यात आपल्याला गाडी चालवताना देखील रस्त्यावरनं चालवताना नियम हे पाळावे लागतात. त्या पद्धतीनंच आपल्याला हिशोब लिहिताना, हिशोब पुस्तकामध्ये व्यवहार लिहिताना वेगवेगळे नियम हे विचारात घ्यावे लागतात. त्यामुळे हे बुक किपिंग हे एक शास्त्र आहे. त्याशिवाय ते एक कला आहे की जेणेकरून आपली माहिती ही सहजरित्या आपल्याला प्रेझेंट करता आली पाहिजे, समोरच्याला समजेल अशा पद्धतीनं सादर करता आली पाहिजे. पण आता या घटकेला आपण एवढं तरी लक्षात ठेवा की हिशोब पुस्तकामध्ये झालेले व्यवसायातील झालेले सर्व व्यवहार व्यवस्थित लिहिणे याला बुक किपिंग असं म्हणतात. बुक किपिंग हा विषय आपल्याला विचारात येताना काही शब्द हे आपल्याला वारंवार बघावे लागतात. या शब्दांचा अर्थ आपल्याला समजला तरच बुक किपिंग आपल्याला सहज समजू शकते. आता हे शब्द कुठले कुठले असतात त्याची मी माहिती तुम्हाला देतो की जेणेकरून आपल्याला हे शब्द त्याचे अर्थ एकदा समजले की बुक किपिंग करणं आपल्याला कधीही आयुष्यामध्ये अवघड जाणार नाही. पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत निश्चित बघा की ज्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होईल. जे मुलं, जे विद्यार्थी 11वीला आहेत, जे 11वीला कॉमर्स विषय किंवा बुक किपिंग विषय हा नवीन शिकतायत त्यांना तर हा व्हिडिओ खूपच उपयोगात येईल. त्यांनी हे शब्द व्यवस्थित बघावेत. पुस्तकामध्ये दिलेली माहिती ही सगळी इंग्रजीमध्ये असते जी आपल्याला वाचून पहिल्यांदाच समजू शकत नाही. त्यामुळे ही माहिती मी आपल्याला पूर्णतः मराठीमध्ये देतोय की जेणेकरून आपण इंग्लिश माहिती पुस्तकामध्ये वाचाल आणि मराठीमध्ये माझी माहिती व्हिडिओ बघून तुम्ही समजून घेऊ शकाल. आता एक एक शब्द मी आपल्याला त्याची माहिती, त्याचा अर्थ सहजरितीनं सांगत जातो. बघा, पहिला शब्द जो आहे तो ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग मध्ये हा शब्द तुम्हाला वारंवार दिसेल. ट्रान्झॅक्शनला व्यवहारामध्ये काय म्हणतात? तर ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वस्तू आणि सेवा यांची अदलाबदल होते, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वस्तू आणि सेवांची अदलाबदल होते तेव्हा त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात.
आता त्याला एक नियम महत्वाचा आहे की हे ट्रान्झॅक्शन पैशामध्ये मोजता आलं पाहिजे. जो व्यवहार पैशामध्ये मोजता येत नाही तो तुम्ही हिशोब पुस्तकामध्ये लिहू शकत नाही. थोडक्यात जी आदला बदल दोन व्यक्तींमध्ये होती आणि पैशामध्ये मोजता येते त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. उदाहरणार्थ आता आपण असं विचार करूया की आपण दुकानामध्ये जाऊन एक वही खरेदी केली, तर आता ह्यामध्ये काय घडेल तर आपल्याकडे वही येणार, कारण आपण वही खरेदी केली. आता वही घेतल्यानंतर आपण काय करणार तर आपण दुकानदाराला पैसे देणार. आता लक्षात आले का बा की आदला बदल झाली. आदला बदल कशाची झाली तर दुकानदाराकडून वही माझ्याकडे आली आणि माझ्याकडनं पैसे दुकानदाराकडे गेले. किंवा आपण असं गृहीत धरूया की बाजारामध्ये जाऊन आपण साखर आणली, तर आता काय होणार तर साखर आपल्याकडे येणार आणि आपल्याकडून त्याचे पैसे दुकानदाराकडे जाणार. पैसे आणि साखरेची आदला बदल होती. आता तुम्ही म्हणाल की फक्त वस्तूंचीच आदला बदल झाली तर व्यवहार म्हणतात का, तर नाही. सेवांची आदला बदलही झाली तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण इथून एसटी स्टँड पर्यंत रिक्षानं गेलो, तर रिक्षेवाला काय करेल तर रिक्षात बसल्यानंतर मीटर चालू करेल, रिक्षा एसटी स्टँडवर पोहोचल्यानंतर तो मीटर बंद करेल, त्याचे पैसे आपल्याला सांगेल, आपण पैसे त्याला देऊ. आता इथं वस्तूंची आदला बदल झाली का, तर नाही. इथं आदला बदल जी झाली ती सेवांची झाली. रिक्षेवाल्यानं मला घरापासून एसटी स्टँड पर्यंत पोहोचवली, ही सेवा झाली आणि त्याचे पैसे आपण मीटर प्रमाणे मोजले. मीटर हा आपल्याला पैसे किती द्यायचे हे समजू शकलं. मी आता इथं वस्तू आणि सेवांच्या आदला बदल लक्षात आली का बाबा. मगाच्या उदाहरणामध्ये वही आपल्याकडे आलेली होती आणि या उदाहरणामध्ये सेवा आपल्याला मिळाली ज्याचे पैसे आपण त्या लोकांना पेड केलेले आहेत. मी आता हे जे व्यवहार पैशामध्ये मोजता येतात तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. असे व्यवहार आपण हिशोब पुस्तकामध्ये बुक किपिंग मध्ये लिहू शकतो. पण आता हाच व्यवहार समजा पैशामध्ये मोजता येत नसेल तर मात्र तुम्हाला तो हिशोब पुस्तकामध्ये लिहिता येणं शक्य होत नाही. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की खेडेगावामध्ये आजही काही ठिकाणी 12 बलुतेदार म्हणून एक पद्धती असते की याच्यामध्ये काय होतं ते एक माणूस एक वस्तू तयार करतो, दुसरा माणूस दुसरी वस्तू तयार करतो आणि ती दोन माणसं काय करतात तर एकमेकांच्या मध्ये वस्तूंच्या आदला बदल करतात आणि याच्यामध्ये पैसे देवाणघेवाण होत नाही. एक वस्तू दुसऱ्याकडे जाते, दुसरी वस्तू पहिल्या माणसाकडे येते. मी आता उदाहरणार्थ आम्ही एखाद्या माणसाकडून नांगर तयार करून घेतला आणि त्याच्याऐवजी मी पैसे देण्याऐवजी माझ्या शेतामध्ये पिकलेलं धान्य त्या माणसाला दिलं, तर आता इथं काय झालं, नांगर माझ्याकडे आला आणि माझ्याकडनं धान्य त्या माणसाकडे गेलं. आता इथं लक्षात येते का बा की जे धान्य गेलं किंवा जो नांगर माझ्याकडे आला तो पैशामध्ये मोजता येतोय का. त्याची एमआरपी ज्याला आपण मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणतो, एमआरपी छापलेली आपण बघतो ती छापली आहे का, तर नाही. म्हणजेच हा व्यवहार जो आहे तो आपल्याला हिशोब पुस्तकामध्ये लिहिता येणं शक्य नाही, कारण याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झालेली नाही किंवा याच्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण झाली पण जी पैशामध्ये आपल्याला मोजता येत नाही. आता आपल्याला हे लक्षात आलं असेल की वस्तू आणि सेवांची दोन व्यक्तींमध्ये आदला बदल झाली आणि जी पैशामध्ये मोजता येते त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. हा ट्रान्झॅक्शन शब्द आपल्याला बुक किपिंग मध्ये प्रत्येक क्षणाला आपल्याला बघायला लागतो. प्रत्येक वाक्यामध्ये हा ट्रान्झॅक्शन शब्द तुम्हाला 11वीला दिसेल. आता या ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात. एक असतं कॅश ट्रान्झॅक्शन ज्याला आपण व्यवहारामध्ये रोखीचे व्यवहार म्हणतो आणि दुसरं असतं क्रेडिट ट्रान्झॅक्शन ज्याला आपण मराठीमध्ये उधारीचे व्यवहार म्हणतो. लक्षात येते का बाबा, व्यवहार दोन पद्धतीचे असतात, एक रोखीचे असतात आणि दुसरा उधारीचा असतो. आता त्यापैकी मी पहिला शब्द आता तुम्हाला सांगतो. पहिला शब्द मी तुम्हाला असं बोलतो की कॅश ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये आदला बदल होती. आता इथं काय होतं तर समजा आता मी मगाचंच उदाहरण पुन्हा घेतो की मी कॅश ट्रान्झॅक्शनला मराठीमध्ये काय म्हणतात तर रोखीचे व्यवहार. मी दुकानामध्ये गेलो, माझ्यासाठी एक वही घेतली, तर आता याच्यामध्ये काय होतं की माझ्याकडे वही आली आणि मी त्याचे पैसे संबंधित दुकानदाराला दिले. म्हणजे याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाली. ज्या व्यवहारामध्ये पैशांची देवाणघेवाण होते त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर फक्त रोख पैसे का, तर नाही. याच्यामध्ये रोख पैसे येतात, याच्यामध्ये तुम्ही धनादेश ज्याला आपण इंग्रजीमध्ये चेक म्हणतो तो दिला तरी त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. किंवा आता अलीकडच्या काळामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सारखे पर्याय उपलब्ध झाले, ते वापरले तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणायचं का, तर तो एक पद्धतीचा कॅश ट्रान्झॅक्शनचाच भाग आहे, कारण त्याच्यामध्ये पैसे तुमचे ऑनलाईन त्या माणसाकडे गेलेले आहेत.
डेबिट कार्ड वापरले याचा अर्थ बँकेतनं पैसे जे आहेत ते त्या माणसाला गेले, जरी ते तुम्ही प्रत्यक्ष दिले नसले तरी. थोडक्यात ज्या व्यवहारामध्ये पैशाची देवाणघेवाण होते त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. उदाहरणार्थ रामनं दुकानामध्ये जाऊन वही घेतली, याच्यामध्ये वही रामकडे आले आणि रामकडून दुकानदाराकडे पैसे गेले. किंवा समजा आपण फर्निचर खरेदी केलं, आता फर्निचर खरेदी केलं तर या उदाहरणामध्ये काय होणार, तर आपल्याकडे फर्निचर येणार आणि आपल्याकडून पैसे जाणार. म्हणजेच काय, तर पैसे आपल्याकडनं दुसऱ्याकडे गेले, हा व्यवहार रोख स्वरूपातला आहे, याला कॅश ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. आता ट्रान्झॅक्शनचा आणखीन एक प्रकार आपण विचारात घेऊया. मी तुम्हाला मगाशी सांगितले की ट्रान्झॅक्शन दोन पद्धतीनं होतात. एक कॅश ट्रान्झॅक्शन ज्याला आपण रोखीचा व्यवहार म्हणतो, ज्याचं मगाशी मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन ज्याला आपण उधारीचा व्यवहार असा मराठीमध्ये म्हणतो. उधारीचा व्यवहार कशाला म्हणायचं, तर ज्या व्यवहारामध्ये वस्तूंच्या अदलाबदल होते पण पैशाची अदलाबदल होत नाही, की ज्याच्यामध्ये पैसे आपण देतही नाही आणि घेतही नाही, अशा व्यवहाराला उधारीचा व्यवहार, इंग्रजीमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आता बघा, मी उदाहरण तुम्हाला स्पष्ट करतो. समजा माझ्या मित्राची एक गाडी विकायची आहे. त्या गाडीची किंमत त्यानं मला सांगितली की 20,000 रुपये आणि माझ्याकडे तो पैसे नाही आहेत, मला ती गाडी घ्यायची आहे. अतिशय जवळचा मित्र आहे. मी मित्राला सांगितलं की मी तुझी गाडी घेतो, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत, आणखीन 2 महिन्यानं माझ्याकडे पैसे येतील, त्यावेळेस मी तुझे 20,000 रुपये तुला देईन. आता हा मित्र माझा जिवलग आहे, मित्राचा माझ्यावर विश्वास आहे. तर मित्र काय म्हणाल, ठीक आहे, तू ही गाडी घे आणि 2 महिन्यानंतर ह्याचे 20,000 रुपये मला तू आणून दे. आता लक्षात येते का बा की गाडी माझ्याकडे आली, परंतु मी त्याचे 20,000 रुपये मित्राला दिलेत का, तर नाही. या व्यवहारामध्ये वस्तूंच्या अदलाबदल झाली पण पैसे आपण त्या माणसाला आता दिलेत का, तर नाही. थोडक्यात ज्या व्यवहारामध्ये पैसे, धनादेश वगैरे याची देवाणघेवाण होत नाही त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. मी आता लक्षात ठेवा, ज्या व्यवहारामध्ये पैसे आपण रोख स्वरूपात देतो, चेक देतो, धनादेश देतो, तेव्हा त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि ज्या व्यवहारामध्ये आपण पैसे, धनादेश किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये चेक म्हणतो, असं देतही नाही आणि घेतही नाही, त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आता या पुढचा शब्द मी तुम्हाला सांगतो की जो या पुस्तकामध्ये 11वी मध्ये व्यवहारामध्ये सतत दिसतो, तो गुड्स. गुड्स म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला वस्तू म्हणतात. गुड्स म्हणजे काय, तर वस्तू. ज्या वस्तूशी संबंधित माझा व्यवसाय आहे, ज्याची मी खरेदी विक्री करतो, त्या वस्तू माझ्यासाठी गुड्स म्हणून गृहीत धरतात. अर्थात हा जनरल नॉलेजचा भाग आहे की गुड्स आपण कशाला म्हणावं, ज्याचा व्यवसाय ज्या पद्धतीचा, त्या पद्धतीच्या वस्तूंना तो गुड्स म्हणतो. ए साठी जी वस्तू गुड्स असेल ती बी साठी गुड्स असेलच असं नाही. समजा ए हा सोने चांदीचा व्यवसाय करतोय, तर त्याच्या बाबतीत गुड्स कशाला म्हणता येईल, तो सोन्या चांदीचा व्यवसायामध्ये दागिने खरेदी विक्री जेव्हा तो करतो तेव्हा ते गोल्ड ऑर्नामेंट्स जे आपण म्हणतो, सोन्याचे दागिने आहेत, चांदीचे दागिने आहेत, आभूषणे आहेत, तर त्याला त्याच्या बाबतीत गुड्स म्हणता येईल. पण सुतार, समजा एखादा फर्निचरवाला आहे, तर त्याच्या बाबतीत सोन्या चांदीच्या वस्तूंना गुड्स म्हणता येईल का, तर नाही. फर्निचर विकणाऱ्या माणसाच्या बाबतीत चेअर्स, टेबल किंवा कबर्ड्स, कपाट किंवा सोफा सेट, ह्या ज्या वस्तू आहेत याला आपण गुड्स म्हणू शकतो. पण आता आपण उदाहरण आणखीन बदलून बघूया. स्टेशनरीचा विचार केला तर स्टेशनरी व्यापाराच्या बाबतीत गुड्स कशाला म्हणता येईल, तर गुड्स त्याच्या बाबतीत वही, पुस्तक, पेन, पेन्सिल, इरेझर, खोडरबर, शार्पनर यांना आपण गुड्स म्हणू शकतो. थोडक्यात व्यवसाय बदलला की गुड्स बदलतात. सोनार व्यावसायिकांच्या बाबतीत सोन्याचे दागिने गुड्स असतात. साखर व्यापाऱ्याच्या बाबतीत साखर ही गुड्स असेल. फर्निचर व्यापाऱ्याच्या बाबतीत फर्निचर हे गुड्स असेल. किंवा स्टेशनरी व्यापाऱ्याच्या बाबतीत स्टेशनरी हे गुड्स असतील. थोडक्यात तुम्हाला हा जनरल नॉलेजचा भाग आहे की वस्तू व्यवसाय कुठला आहे हे बघून गुड्स कशाला म्हणायचं हे ठरवायला लागतं.
म्हणजे जर आता एखादा साखर व्यापारी आहे तर त्याच्या बाबतीत तुम्हाला जर विचारलं की त्यानं फर्निचर खरेदी केलं तर त्याला गुड्स म्हणायचे का, तर नाही. कारण साखर व्यापाऱ्याचा संबंध जो आहे तो साखरेशी आहे, फर्निचरशी नाही. किंवा आता फर्निचरवाल्यानं आपल्या दुकानातला टीव्ही विकला तर त्याला गुड्स म्हणायचं का, तर नाही. फर्निचरवाल्याचा संबंध हा पूर्णपणे फर्निचरशी आहे आणि टीव्ही हा फर्निचरमध्ये येऊ शकत नाही म्हटल्यावर त्यानं टीव्ही विकला, याला टीव्हीला गुड्स म्हणता येईल का, तर नाही. पण इलेक्ट्रॉनिक्स व्यापाऱ्यांना टीव्ही विकला तर मात्र त्याला तुम्ही गुड्स म्हणणार, कारण त्याच्या दुकानामध्ये टीव्ही, फ्रीज किंवा इतर म्युझिक सिस्टीम याला आपण गुड्स म्हणू शकतो. प्रॉफिट, आता प्रॉफिटला आपण मराठीमध्ये नफा असं म्हणतो, नफा किंवा ज्याला आपण फायदा म्हणतो. आता नफा कसा बघतात हा आपण 10वी पर्यंत शिकलेला भाग आहे की समजा एखादी वस्तू मी 10,000 रुपयाला खरेदी केली आणि तीच वस्तू मी दुसऱ्या माणसाला 12,000 रुपयाला विकली. खरेदी केली 10,000ला आणि विकली 12,000ला. थोडक्यात खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे, तर अशा वेळी आपल्याला फायदा होणार, कारण आपण दिले 10,000 आणि मिळाले 12,000. आता या दोन रकमांमध्ये फरक किती आहे, तर 2,000 रुपये फरक आहे. थोडक्यात मला 2,000 रुपये जास्त मिळाले, याला आपण प्रॉफिट असं म्हणतो. थोडक्यात आता लक्षात ठेवा की खर्चापेक्षा उत्पन्न जेव्हा जास्त असते तेव्हा आपल्याला फायदा होतो, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉफिट असं म्हणतात. आता याच्या उलट शब्द मी तुम्हाला सांगतो जो आपल्याला व्यवसायामध्ये बघायला लागतो, लॉस. लॉसला मराठीमध्ये म्हणतात तोटा. आपण समजा 10,000 रुपयाला वस्तू खरेदी केली पण आपल्या दुर्दैवानं ती वस्तू आपल्याला 7,000 रुपयाला विकायला लागली. आता खरेदी 7,000 आणि विक्री किंमत जी आहे ती आपण सांगितली, ती खरेदी किंमत 10,000 आणि विक्री किंमत 7,000. थोडक्यात आता ही वस्तू जी आहे ती मी कमी किमतीला विकली. कमी किमतीला विकली याचा अर्थ काय झाला, तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. आता 10,000ची वस्तू मी जेव्हा 7,000 रुपयाला विकली तेव्हा मला 3,000 रुपये कमी मिळाले, ज्याला आपण तोटा असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला लॉस म्हणतात. थोडक्यात पैसे जास्त मिळाले तर प्रॉफिट होतो आणि पैसे कमी मिळाले तर आपल्याला लॉस होतो. प्रत्येक व्यवसाय हा प्रॉफिट मिळवण्यासाठी करावा लागतो, लक्षात ठेवा. त्यामुळे वस्तूची किंमत 10,000 असेल तर ती आपण विकताना जास्त किमतीला विकणं आवश्यक असतं की जेणेकरून आपल्याला त्यातनं प्रॉफिट हा मिळाला पाहिजे. आता याच्या पुढील काही शब्द जे आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये विचारात घेऊया. पण आता मी जे काही बोललो त्यातली काही माहिती मी पुन्हा 1-2 याच्यात वाक्यात सांगतो की व्यवसायामध्ये जे काही व्यवहार झाले ते हिशोब पुस्तकामध्ये शास्त्रशुद्ध रीतीने लिहिणं याला बुक किपिंग असं म्हणतात. बुक किपिंग करण्याचे आपल्याला विविध फायदे असतात जे मी पुढच्या काही भागांमध्ये सांगेनच. पण आता या भागामध्ये एवढं लक्षात ठेवा की बुक किपिंग हे कोणत्याही व्यवसाय करता अतिशय आवश्यक असतं की आपला व्यवसाय जो आहे तो पैसा ह्या घटकाभोवती फिरत असतो की ज्यामुळे आपल्याला बुक किपिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता याशिवाय काही येणारे शब्द मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला शब्द सांगितला तो ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये 2 व्यक्तींमध्ये अदलाबदल जेव्हा वस्तू आणि सेवांची होती आणि जे पैशामध्ये मोजतात त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. ट्रान्झॅक्शन 2 पद्धतीचे असतात, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे येतात किंवा जातात, तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे येतही नाहीत आणि जातही नाहीत. त्याच्यानंतर मी पुढचा शब्द तुम्हाला सांगितला गुड्स. ज्या वस्तूंशी संबंधित आपला व्यवसाय आहे त्या वस्तूंना आपल्या दृष्टीनं गुड्स असं बुक किपिंग मध्ये म्हणतात. उदाहरणार्थ सोनार व्यापाऱ्यांच्या बाबतीत सोन्याचे दागिने याला गुड्स आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा शब्द मी जो सांगितला तो प्रॉफिट. प्रॉफिटला मराठीमध्ये नफा म्हणतात. खर्चापेक्षा जेव्हा उत्पन्न जास्त असते तेव्हा आपल्याला नफा होतो, प्रॉफिट होतो. आणि याच्या उलट मी शब्द सांगितला लॉस, तोटा, की जेव्हा आपल्याला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो तेव्हा आपल्याला लॉस होतो. उत्पन्न जास्त मिळाले तर प्रॉफिट आणि उत्पन्न कमी मिळाले तर लॉस होतो. पण हे शब्द सारखे बघत जावा की ज्याच्यावर हे बुक किपिंगची इमारत अवलंबून असते. आता याशिवायचे काही महत्वाचे शब्द जे आहेत ॲसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, जे आपल्याला बुक किपिंग मध्ये सतत बघायला लागतात, जे आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये निश्चित बघूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.